बनवणार आहोत टाळ्याला न चिकटणारे, न रेलणारे आणि न डाळ भाजता बेसनचे लाडू। तर त्यासाठी एक वाटी सेट केलेली आहे। त्या वाटीने मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे। ते 2 वाटी बेसन घेतल्यानंतर त्याच वाटीने अर्धा वाटी मी तूप घेतलेलं आहे। ते दोन्ही वाट्या बेसन एका पातेल्यात काढून घेतलं आणि त्या 2 ते 3 चमचे मी तूप घातलेलं आहे आणि त्याला छान असं मळून घेत आहे। आपल्याला पीठ तोपर्यंत मळायचं आहे जोपर्यंत त्याचा असा छान घट्टसा असा गोळा म्हणजे न फुटणारा गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला बेसनला छान हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा एक कढई मी तापायला ठेवलेली आहे गॅसवरती। कढई शक्यतो जाड बुडाची घ्या जेणेकरून आपलं बेसन करपणार नाही। आणि मग ते बेसन आहे ते मी कढईत टाकून घेणार आहे। गॅसची फ्लेम ही मीडियमवर ठेवायची आहे, लो टू मीडियम। आणि आपल्याला बेसन छान असं भाजत राहायचं आहे। बेसन कारण आपण डाळ भाजलेली नाही आहे किंवा डाळ भाजून बेसन बनवून नाही आणलेलं आहे, त्यामुळे ही प्रोसेस एकदम हळूहळू होईल, थोडा वेळ लागेल, पण लाडू एकदम मस्त रवेदार होतीलच। त्यानंतर मी तूप घातलेलं आहे, त्यामध्ये जी अर्धी वाटी तूप होतं त्यातलं आणखीन अर्ध तूप मी यामध्ये घातलेलं आहे। छान असं भाजून घ्यायचं आहे बरं का आपल्याला मस्त। जवळपास 15 मिनटं हे तूप घातल्याच्या नंतर मी भाजलेलं आहे आणि नंतर पुन्हा 15 मिनिटांनी मी यात आणखीन थोडंसं तूप घालणार आहे। ही स्टेप आपल्याला जवळपास 2 ते 3 वेळेस करायची आहे। बेसन छान असं भाजायचं आहे। आपल्याला ना असं असतं की चला बाबा डाळ भाजून आणायची किंवा परत मग त्याचं बेसन आणा, परत मग बनवा। तर घरात जे बेसन आहे तुमच्या अवेलेबल त्या बेसनने देखील मस्त रवेदार आपल्याला लाडू होऊ शकतात। परत मी त्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि मस्त भाजायचं आहे। आपल्याला बेसन इथपर्यंत भाजायचं आहे की जेणेकरून त्याचा कलर असा छान डार्क पिवळसर झाला पाहिजे, हो की नाही, कच्चा पण त्याच्यात बेसनमध्ये राहिलं नाही पाहिजे। मस्त मी स्लो प्रोसेसनी बेसन दाखवते तुम्हाला भाजलेलं। व्हिडिओ थोडा लॉंग आहे पण स्टेप बाय स्टेप आहे, त्यामुळे हा व्हिडिओ मी थोडा मोठाच राहू दिलेला आहे म्हणजे कुठे गडबड नाही झाली पाहिजे। मस्त बघा बेसनला थोडासा पिवळसर कलर दिसतोय का तुम्हाला पण? मग आणखीन मी यामध्ये जे उरलेलं तूप आहे ना ते पण घालून घेणार आहे। उरलेलं तूप घातल्याच्या नंतर आता बघा बेसन आज तुम्हाला वाटत असेल आणखीन तर कोरडंच आहे, नाही, पण जसं जसं बेसन भाजत जाईल तसं तसं यामध्ये तूप आहे ना बेसन सोडायला लागेल आणि ना तो असं थोडंसं पतलं असं बॅटर तयार होईल। म्हणजे पतलं तूप सोडल्यामुळे पतलंसं कन्सिस्टन्सी होईल त्याची। छान बघा मस्त। आणि या स्टेजवर खरं सांगू मस्त घरात वास सुटला होता बेसन आणि याचा तुपाचा खमंग असा वास सुटला होता। तुम्हालाही तुमच्या घरात असा छान याचा वास सुटत नाही तोपर्यंत बेसन छान भाजून घ्यायचं आहे। या स्टेजवर बघा मस्त मी उरलेलं बेसन टाकून तूप टाकून घेतलेलं आहे। आता बघा थोडं थोडं तुम्हाला वाटत असेल की आणखीन पण नाही तूप भाजत आलं आहे आणि बघा आपलं मस्त बेसननी तूप सोडलेलं आहे। आता हे एका मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि थंड ठेवायला। लक्ष ठेवा इथे तुम्हाला गरम पिठामध्ये साखर टाकायची नाही आहे आणि ज्या वाटीने तुम्ही बेसन घेतलं त्याच वाटीने 1 वाटी मी पिठी साखर घेणार आहे। बेसन छान मी बघा थंड करत आहे, तुम्हाला दिसत असेल। जोपर्यंत बेसन कोमट होत नाही तोपर्यंत आपल्याला यात साखर घालायची नाही आहे। तर बघा बेसन थोडंसं थंड झालं, मी चेक पण केलेलं आहे की बेसन छान आपण हात लावू शकतो का, हो। तर या स्टेजवर मी आता मस्त साखर टाकून घेणार आहे आणि आता मस्त हे साखर आणि बेसन दोन्ही एकजीव होईपर्यंत मी हाताने करणार आहे। छान दोन्ही एकदम मस्त मिक्स झाले पाहिजे
आणि मग जेव्हा आपण लाडू बनवणार तेव्हा बघा आपला लाडू जागेवरचा सुद्धा हलणार नाही, इतका छान लाडू बनेल आणि लाडूला एक वेगळी शाईन येईल. हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं पाहायला मिळेलच. बघा मस्त छान हलवून घ्या, थोडा वेळ लागेल पण मस्त लाडू बनतील आणि दिवाळी एकदम मस्त जाईल. ते तुम्ही म्हणाल हा ताई लाडू खरंच छान बनले होते. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन बटनला दाबायला विसरू नका. बघा तोपर्यंत मस्त आपलं बेसन आणि साखर एकजीव झालेला आहे. आता मी याचे लाडू बांधायला सुरुवात करणार आहे. एक कसं बघा मस्त मी हातात पकडते तरी त्याचा गोळा तयार व्हायला लागलेला आहे. असं झालं पाहिजे ना, हा पतलं ना जास्त घट्ट. बघा छान. हे बघा मी आता लाडू बांधते, हातात पीठ घेतलेलं आहे आणि तुम्हाला लाडू पण दिसेल. हे बघा कसा छान आणि शायनिंगवाला लाडू तयार झालेला आहे. तर तुम्हाला पण असेच लाडू बनवा आणि सगळ्यांना हॅप्पी दिवाळी बरं का. मी अशाच प्रकारे सगळे लाडू बनवून घेतले. ड्रायफ्रूट्समध्ये लाडूवर तुम्ही पिस्ता, काजू, बदाम काहीही लावू शकता. मी थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम डेकोरेशनसाठी लावलेले आहेत. तर बघा असे छान आपले लाडू तयार होत आहेत. लाडूला शाईन पण छान आलेली आहे आणि लाडू आपला जो आकार आहे तेच धरून राहिलेले आहेत. लाडूनी आपल्याला आकार हा बदललेला नाही आहे, ओके नाही. तर चला एन्जॉय करा असेच लाडू. तर हे बघा हा लाडूचा फायनल लुक आहे. तुम्हाला लाडू कसे वाटले आणि माझा व्हिडिओ पण कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.